Thank you, sir. Yes, please come. Thank you, sir. Good morning, sir. Good morning. Please बसा. Thank you, sir. तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. सर मग मी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोडे गावातून आलो आहे. माझं 10वी शिक्षण मूळ गावामध्येच रेड शिक्षण संस्थेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर माझी इंजिनिअरिंग सर पुणे विद्यापीठातून झाली. आणि सर सध्या मी ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून एका कंपनीमध्ये कामाला आहे. आणि सर ही माझी दुसरा इंटरव्ह्यू आता. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुठल्या कंपनीमध्ये आहात? सर मी ॲवेस्टा ऑटोप्रोपाइल्स या कंपनीमध्ये आहे, जी की ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनवते. आणि ती सध्या कंपनी सर कल्याण भिवंडीच्या रोडच्या MIDC मध्ये आहे. कधीपासून तिथे करत आहात तुम्ही जॉब? सर मी 2018 पासून तिथे आहे. त्याच्या अगोदर एका ठिकाणी मी सर अप्रेंटिसशिपला होतो. ओके, ठीक आहे. आणि पुण्यामध्ये कुठल्या कॉलेजमधून झालंय शिक्षण? पुण्यामध्ये माझं प्रमुख शिक्षण हे युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे. ओके, ठीक. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे तुमचं? येस सर. ओके. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा काय फायदा आहे तुम्हाला प्रशासनात? सर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सर शिक्षणादरम्यान आणि सर माझ्या जॉबच्या दरम्यान सर मला काही इनपुट्स मिळालेत आणि काही टूल्सचा वापर करता येऊ शकतो. त्यातलं एक म्हणजे सर कायझन हे टूल्स आहे, ज्याचा GRC जे आहे म्हणजे गुजरात प्रशासकीय सुधारणा आयोग त्याने नुकताच कायझन टूलचा प्रशासनात वापर करावा अशी एक शिफारस सुद्धा केलेली आहे. कायझन म्हणजे सर कंटिन्युअसली इम्प्रुव्हमेंट करणं स्वतःच्या प्रोसेसमध्ये, त्याचा मी प्रशासनामध्ये खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्याचबरोबर सर सध्या मी जॉब करतोय तर त्यावेळी सर PPAP म्हणजे सर प्रोडक्शन पार्ट अप्रुव्हल प्रोसेस, त्याचबरोबर फेल्युअर मोड इफेक्ट अनालायसिस ह्या टर्मचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये सर एखादी योजना राबवताना ती योजनावर कुठल्या कुठल्या प्रकारची रिस्क अनालिसिस होऊ शकते किंवा त्याचं प्रिव्हेंटिव्ह कशा प्रकारे आपण ऍक्शन करू शकतो. तर याचा सर मी सध्या म्हणजे वापर करतो सध्या नोकरीमध्ये तुम्ही त्याचा वापर करता आहात? येस. व्हेरी गुड. सातारा मधून आहात ना? येस सर. ओके. सातारा जिल्हा इंडस्ट्रियलायझेशन तेवढं नाहीये. येस. पुण्याशी खूप प्रॉक्झिमिटी असून सुद्धा, कनेक्टिव्हिटी चांगली असून सुद्धा काय कारण आहेत आणि काय करायला हवं, म्हणजे चॅलेंजेस काय आहेत? सर एक म्हणजे त्याचं मुख्य कारण आहे की भौगोलिक स्थिती सातारा जिल्ह्याची. प्रामुख्याने आपण विचार केला तर सर जी साताराचा पश्चिम भाग आहे तो मुख्यतः दऱ्याखोऱ्यांचा आणि खूप दुर्गम भाग आहे, जंगलाचा प्रदेश आहे आणि इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन होऊ शकत नाही. दुसरा जो प्रदेश आहे तो कृष्णा खोऱ्याचा पट्ट्याचा, तर त्या ठिकाणी सर काही प्रमाणात जसं की शिरवळ ते कराड या भागामध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. आणि जो पूर्वेचा भाग आहे तो दुष्काळी भाग आहे सर, मान खाटवा आणि फलटण तालुक्याचा, तर त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री किंवा इतर इंडस्ट्री येणं अपेक्षित आहे, पण सध्या तिथं इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा नसल्यामुळे झालं नाही. आणि जर ॲज कम्पेअर टू कोल्हापूर आणि पुणे असं विचार केला तर जर आपण कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये, जे की पुणे आणि कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे. आणि थर्ड म्हणजे सर जे मिनरल्स इंडस्ट्रीसाठी आवश्यक असतात किंवा रॉ मटेरियल्स, तर ते कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे, पण त्या तुलनेत सातारा जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे. फेअर इनफ. ग्रीन एनर्जी ग्रीन हायड्रोजन हा काय प्रकार आहे, ऐकले? सर ग्रीन हायड्रोजन ही एक केमिकल प्रोसेस आहे, ज्याचा सध्या वापर करून गाडीचं इंजिन ड्राईव्ह केलं जातं सध्या काही ठिकाणी. म्हणजे अजून सर हे प्रोटोटाईप मध्येच आहे ऍक्च्युअली मध्ये. त्याला का ग्रीन का म्हटलेलं आहे, हायड्रोजनला ग्रीन का म्हटलेलं आहे? सर हायड्रोजन जी प्रोसेस आहे ती तयार करण्यासाठी सर H2+ ऑक्सिजन याचा वापर करून ती प्रोसेस तयार केली जाते. ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये सर मुख्यतः त्याच्यातून जे इमिशन होतं ते फक्त पाणी होतं, म्हणून सर त्यांना म्हणताना सर ग्रीन म्हणलं जातं कम्प्लिटली हायड्रोजनला. ठीक आहे. महाराष्ट्राची ग्रीन हायड्रोजन पॉलिसी पण आलेली ठाऊक आहे तुम्हाला? सर महाराष्ट्राची सर 2000 सर प्लीज करेक्ट मी, आता 2000 एवढ्यातच आलेली, अलीकडेच आलेली 24च्या दरम्यान सर पॉलिसी आलेली होती. राईट. तर त्याच्यामध्ये सर 2030 पर्यंत जो महाराष्ट्राचा ग्रीन हायड्रोजनचं प्रोडक्शन होतं ती सर एक्झॅक्टली मला अमाऊंट आठवत नाही, पण ते करून उत्पादित अपेक्षित होतं, ज्यामुळे सर म्हणजे कुठल्याही एनर्जी सेक्टरमध्ये ते ग्रीन हायड्रोजनचा वापर करू शकतो आपण. आणि जे ग्रीन हायड्रोजन संबंधी जे प्रोजेक्ट आहेत, जे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहेत, त्यांना जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये बोलवून घेणं असं त्याच्यामध्ये मुख्य उद्देश होता. हे जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे, तुम्हाला असं वाटतं का की अर्बन नक्सलिझम आहे आणि अशा पद्धतीने जनसुरक्षा विधेयक आणण्याची त्याच्यासाठी गरज होती? कारण त्याचं क्रिटिसिझम सुद्धा बरंच झालेलं आहे की ज्या काही विरोधी विचारसरणी आहेत, ज्या मे बी नक्सलिझमशी संबंधित नाहीयेत किंवा ज्या कुठे काही स्टेटच्या विरुद्ध व्हायलन्स वगैरे करत नाहीयेत, राज्याविरुद्ध व्हायलन्स करत नाहीयेत,
पण ह्या विरोधी थोड्याशा चळवळी आहेत त्या दाबण्यासाठी अशा पद्धतीने अर्बन नक्सलिझमच्या नावाखाली ह्या चळवळी दाबण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे असं क्रिटिसिझम केलं जातं. तुम्हाला वाटतं का ह्या अशा विधेयकाची गरज होती खरंच? सर एक म्हणजे सर क्रिटिसिझम करणाऱ्यांचे काही प्रमुख मुद्दे आहेत. जसं की जो जनसुरक्षा विधेयक आहे 2025 तर त्याच्यामध्ये काही डेफिनेशनचे क्लॅरिफिकेशन म्हणजे तरतूद नाही व्यवस्थित. जसं की अनलॉफुल असोसिएशन किंवा अनलॉफुल टॅक्टिक्स त्याचे क्लिअर असं स्पेसिफिक दिलं नाहीये की कोणत्या संघटना असतील किंवा कशा प्रकारचे कृत्य असतील. तर त्याच्यासाठी ती एक वाईट डेफिनेशन झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप होतात की हे एक म्हणजे शेतकरी चळवळी किंवा अशा ज्या संघटना आहेत कामगार चळवळी त्यांना दाबण्याचा प्रयत्न आहे असं आरोप होतात. तर मला वाटतं की मुख्यतः अर्बन नक्षल किंवा असं नक्षल असं काही नाहीये मला असं वाटतं सर वैयक्तिक. कारण जर कामगारांचा वर्गाचा लढा असेल तर तो जे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य आहे आणि तो लोकशाही मार्गाने मांडला पाहिजे मला वाटतं कायदेशीर वगैरे मार्गाने पडले. आणि कुठलंही राज्य असलं तरी आपले भारतीय संविधान कलम 14, 19 आणि 21 अंतर्गत प्रत्येकाला मोर्चे आंदोलन करण्याचा आणि कायदेशीररित्या मागणी मांडण्याचा सर पूर्णपणे अधिकार देतो सर. व्हेरी गुड. एक आता प्रश्न आहे ना प्रामुख्याने आपल्याला युवा पिढीमध्ये पाहायला मिळतं थोडस ड्रग ऍडिक्शन वाढलेलं आहे आणि म्हणजे याला दोन मुद्दे आहेत. एक तर ड्रगची डिमांड पण कुठेतरी युवकांमधून वाढलेली आहे आणि दुसरीकडे कुठे ना कुठेतरी सप्लाय सुद्धा थोडासा सुकर झालेला आहे. सहजासहजी उपलब्ध होतात ड्रग्ज. जर उद्या तुम्ही जर प्रशासनामध्ये गेलात तर ह्या ड्रग ऍडिक्शनचा जो काही मुद्दा आहे याच्यावर काय उपाययोजना कराल तुम्ही? काय इनोव्हेटिव्ह काय करू शकाल का? सर मुख्यतः मी दोन पातळीवर काम करेन. एक म्हणजे सर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पातळीवरती जे की प्रिव्हेंटिव्ह असेल जे की जेणेकरून ड्रग सप्लाय हा झालाच नाही पाहिजे किंवा ड्रग आलंच नाही आतमध्ये पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये. या पातळीवरती मी सर प्रामुख्याने कार्य करेन. आणि दुसरं म्हणजे सर मी विद्यार्थ्यांमध्ये मुख्यतः शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यामध्ये सर मी मोठ्या प्रमाणात अवेअरनेसचं काम करेन. जसं की पोलीस मित्र संघटना आहेत त्या असतील किंवा शालेय मित्र असतील वेगवेगळे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम असतील तर त्याच्यातून सर मी मुलांना ह्याबद्दल जे व्यसन आहे त्याच्यातून जे लॉसेस होतात आयुष्याचे ते जाणून देण्याचा त्यासाठी सर व्हिडिओ टाईप ह्याचा वापर करेन मी. तुमची कंपनी ऑटोमोबाईलला आय थिंक सप्लाय करते ना? येस सर येस. मग कुठल्या पार्टचा काय सप्लाय? सर एकूण 82 पार्ट्स आहेत. त्याच्यापैकी सर मोस्टली सर जे वाईन सील्स असतात व्हेकल्स मध्ये डोअरला जे सील्स वापरले जातात ओके काच खाली वरती राईट येस सर ते सील्स आहेत. चॅनेल्स आहेत ज्या आपल्या गाडीमध्ये ग्लो बॉक्स असतात एसी बॉक्स असतात. त्याचबरोबर सर बरेचसे कॉम्पोनंट्स करते. आणि तुमचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून तिथे काय रोल आहे? सर सध्या मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून आहे पण मी सध्या प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे प्रोडक्शन इंजिनियर म्हणून सध्या कार्यरत आहे त्या ठिकाणी. तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग करत असताना सर मुख्यतः मला प्रोडक्शन प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे डेली विकली आणि मंथली आणि नेक्स्ट मंथ असं प्लॅनिंग प्रोडक्शनचं आणि 3M मॅनेजमेंट. तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या इंडस्ट्रीजला तुमच्यासारख्या अनुभवी माणसांची गरज आहे? तुम्ही प्रशासनात आलात तर तिकडे एक पोकळी तयार होईल परत असं नाही वाटत? मग इकडे कशाला यायचं? येस सर निश्चितच सर मला असं वाटतं पण मला वाटतं की सर मी त्या पद्धत म्हणजे माझं जे प्रशासकीय जे स्किल आहे ते मी जे वापरतो त्या स्किलचा सर एका काही मर्यादित त्याचा आवाका खूप कमी आहे. म्हणजे त्याचा जो बेनिफिट आहे जो जितका लोकांना व्हायला पाहिजे तो तितका होत नाहीये त्या ठिकाणी असं मला वाटतं वैयक्तिक. तो काही वर्गापुरताच मर्यादित राहतो मी जिथं काम करतोय सध्या तिथे. तर मला वाटतं की त्या स्किलचा जर मी प्रशासकीयामध्ये वापर केला तर सर मी. पण आता मला एक सांगा तुमच्या काही स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस अशा तुम्हाला जाणवतात का? काय कुठल्या स्ट्रेंथ्स आहेत आणि काही विकनेसेस आहेत बाबा? एक स्ट्रेंथ म्हणजे सर मी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी आणि पूर्ण डेडिकेटेडली काम करू शकतो ही माझी स्ट्रेंथ आहे. सेकंड म्हणजे सर डिसिप्लिन आणि डेडिकेशन सर ह्या गोष्टी मला खूप आवडतात सध्या. आणि 3 म्हणजे सर मला वाटतं की मुख्यतः कुठल्याही गोष्टीला मी सर एक्सक्यूज देत नाही. जसं की मी सध्या कंपनीत शिकलो ही गोष्ट की फक्त एक्सक्यूज देऊ नका तर त्याचं उत्तर पण घेऊन येतो ना तुम्ही असं. तर त्या गोष्टी सर मी माझी स्ट्रेंथ आहे सध्या. आणि सर विकनेसचा म्हणजे सर एक पहिल्यापासून मला विकनेस होती की जसं की मला एखाद्या गोष्टीला लगेच नाही म्हणायला असं थोडंसं एखादी व्यक्ती दुखावेल म्हणून सर मला थोडंसं हे वाटत होतं. पण मी सध्याच्या प्रोफेशनल मध्ये राहतो तर त्या ठिकाणी मला सर त्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे सर मी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेलं इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे. युजली असं बघितलं जातं की प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं असतं आणि क्वालिटी डिपार्टमेंट वेगळं असतं. पण तुम्ही इथं प्रोडक्शन अँड क्वालिटी इंजिनियर म्हणून ड्युएल रोल करतात. म्हणजे इथं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत नाही का? सर ऍक्च्युअली मध्ये सध्या मी प्रोडक्शन डिपार्टमेंटच आहे
पण मी 2 वर्षामध्ये सर गॅप घेतला होता खास याच्यासाठी 2 अटेम्प्ट जे वाढून मिळाले होते राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्हचे, त्याच्यासाठी मी 2 वर्ष गॅप घेतला होता त्या कंपनीमधून. आणि त्याच्यानंतर मी आता परत सर प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये परत जॉईन झालेलो आहे. म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये 2024 ऑगस्ट मध्ये मी सर इंटरव्ह्यू दिला राज्यसेवेची आणि त्याच्यानंतर मी लगेच जॉईन झालो नाही त्या नाही, कंपनीत. हे तुम्ही जे मेन्शन केलेलं आहे त्याबद्दल मी विचारतोय. हे तशी पोझिशन तुम्ही हेल्ड केलेली आहे. येस सर. हा, तर मग ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत नाही, कारण की युजली असं होतं की प्रोडक्शन मध्ये काही डिफेक्ट्स असले तर क्वालिटी इंजिनियरना ते रेक्टिफाय करायचे आणि त्या दोन्हीमध्ये एक डेलिव्हरेशन होतं आणि मग ते होतं. पण दोन्ही पोझिशन जर एकच माणूस होल्ड करायला लागला येस सर. तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. येस सर. प्रोडक्शन डिपार्टमेंट सर असं आहे की त्याच्यामध्ये सर क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन प्लॅनिंग, कस्टमर ग्रीव्हन्सेस आणि सर या सगळ्या गोष्टींचा सारांश पण एकत्र येतो. त्याचं कारण आहे सर, जे इन हाऊस जे प्रोडक्शन होतं प्रोडक्शन लाईनमध्ये, असेंब्ली लाईनमध्ये, ते प्रोडक्शन डिपार्टमेंट प्रोडक्शन इंजिनियर्स बघत असतो कंटिन्युअसली. आणि त्यांना ट्रेनिंग देण्याचं सुद्धा कार्य सर प्रोडक्शन इंजिनियर्स करत असतो. आणि जे फायनल डिस्पॅच असेल किंवा फायनल इन्स्पेक्शन असेल किंवा जे रॉ मटेरियलचं टेस्टिंग असेल ते क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स या ठिकाणी केलं जातं. आता जे मेकॅनिकल इंजिनियर तुमचं पण मी तर सॅलरी स्ट्रक्चर बघतोय, तर युजली ही लोअर रेंजला आहे. म्हणजे तुम्ही आणि तुमच्यासोबतचे जर कम्प्युटर सायन्स किंवा IT चे विद्यार्थी पासआउट झाले असेल तर तुमच्यामध्ये एक सबस्टॅन्शियल डिफरन्स तुम्हाला बी जाणवत असेल. येस. तर तुम्हाला असं रिग्रेट नाही होत का की आपण उगाच मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली, बाबा जर कम्प्युटर केलं असतं तर फायदा ठरला असता? सर सर मला ह्या क्षेत्राची पार्श्वभूमी इतकी माहित नव्हती, कारण मी माझ्या घरातला पहिलाच व्यक्ती जो इंजिनियर झालो. सर 2 म्हणजे सर मी आता मला सर 5.2चं पॅकेज आहे. ज्यानंतर मी एक्झिट केलं होतं 2 वर्ष, त्याच्यानंतर मी परत जॉईन झालो त्या कंपनीमध्ये. आणि सर 3 म्हणजे सर ऍज पर मेकॅनिकल इंडस्ट्रीचा आपण विचार करता तर मुख्यतः MSME सेक्टर आहे खूप जास्त याच्यामध्ये. आणि IT सेक्टरचा विचार करता सर MNC भरपूर आहेत, त्याच्यामुळे त्याची पॅकेजची सुविधा खूप जास्त आहे. आणि या सेक्टरमध्ये सर MSME मध्ये तितकं पॅकेज मिळत नाही, पण जॉब सर खूप जास्त आहेत. गव्हर्नमेंटनं रिसेंटली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम केली होती, लॉन्च केली आहे. तर ती कधी लॉन्च झाली आणि त्याचे नेमके काय मेजर ऑब्जेक्टिव्ह आहेत? सर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हची स्कीम आहे ते मुख्यतः 2019-20च्या दरम्यान सर लॉन्च केली होती गव्हर्नमेंटने. तर त्याचा मुख्य उद्देश हा भारतातून जो एक्सपोर्ट आहे MSME सेक्टरचा किंवा वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा तो वाढला पाहिजे. त्यासाठी सर त्यांना एक्सपोर्ट वाढला पाहिजे की मॅन्युफॅक्चरिंग वाढली पाहिजे? प्रोडक्शन वाढलं पाहिजे, जेणे की सर एकूणच एक्सपोर्ट वाढू शकतो. आणि सर त्याच्यामध्ये जे सेक्टर्स होते ते साधारणतः 20 ते 22 सेक्टर्स निवडले होते गव्हर्नमेंटने, ज्याचं ठीक आहे. मान खटावलाच दुष्काळी किंवा वातावरण का असतं, पाण्याची कमतरता का असते? सर जर आपण इकॉलॉजिकल पिरामिड बघितलं आणि जर भौगोलिक स्ट्रक्चर बघितलं तर प्रामुख्याने जे अवरोध प्रकारचा जो पाऊस आहे तो सर सातारा जिल्ह्याचा विचार करता जर पश्चिमेला जर डोंगर आहेत तर त्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. पण जर पूर्वेला जसं येईल तसं तसं पावसाचं प्रमाण कमी होत जातं. त्याचं कारण की ह्युमिडिटी हे ऍब्सॉर्ब केली जाते त्या पावसातली आणि ढग पूर्ण रिकामी होऊन मग पूर्वेच्या बाजूला सर येतात, त्याच्यामुळे सर नॅचरली पाऊस त्या ठिकाणी कमी पडतो सर. ओके. रिसेंटली सातारा गॅझेटर न्यूज मध्ये नेमकं काय कारण आहे आणि खरंच गॅझेटेअर बेस्ड रिझर्वेशनचं जी काय मागणी होती ती योग्य वाटते का तुम्हाला? सर मला वाटतं प्रत्येकाला कायदेशीरित्या आणि जी संवैधानिक चौकट आहे, नियम आखून दिलेले आहेत त्याच्यानुसार सर स्वतःची कास्ट बेनिफिट किंवा कास्ट चूज करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तर मला वाटतं जे मान्य राज्य शासनानं त्याच्यामध्ये जर काही संवैधानिक तरतुदी केल्या असतील सातारा गॅझेटेनुसार, जर काही ते कारण ते सुद्धा एक सरकारी डॉक्युमेंट आहे, त्याच्यानुसार जर सरकारी तरतुदी असतील तर तशा देणं योग्य राहील. पण मला वाटतं सर तर तशा तरतुदी नसतील आणि जे संवैधानिक चौकटीवर टिकणार नसेल तर ते मला वाटतं सर देणं योग्य राहणार नाही. जेणेकरून सर तुम्ही MIDC एरियामध्ये काम करता सध्या, येस. तर तुम्हाला असं काय सिव्हिल प्रॉब्लेम्स वाटतात MIDC वर, म्हणजे तिथं ज्या काही वसाहती आहेत त्यांच्या समोरचे मेजर प्रॉब्लेम्स काय वाटतात? सर एक म्हणजे सर क्लिनलीनेस हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, मेजर फॅक्टर. सेकंड सर त्या ठिकाणी रस्ते म्हणजे छोटे छोटे MSME आहेत पण त्या ठिकाणी रस्ते खूप सुविधा नाहीये. 3 म्हणजे सर प्रामुख्याने तिथं जे हेल्थसाठी म्हणजे आरोग्यासाठी जर जेवण आणि सर याच्या सुविधा मोस्टली MSME मध्ये इन हाऊस अवेलेबल नसतात, तर त्यांना बाहेरच्या हॉटेल वगैरे ह्याच्या म्हणजे डिपेंड राहावं लागतं. तर त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम. ह्याच्यावर पर्याय म्हणून आता ह्याचं बऱ्यापैकी काय होतं की MIDCच्या ज्या हद्दी ते ग्रामपंचायतमध्ये येतात किंवा महानगरपालिकेमध्ये येतात, तर ह्याच्याकरता जसं कंटोनमेंट व्यवस्था आहे आपल्याकडे तशी व्यवस्था लागू केल्या जाऊ शकते का किंवा ती वायबल ऑप्शन असेल का? सर मला वाटतं सरकारमार्फत हे केलं जाऊ शकतं.
पण त्याची इम्प्लिमेंटेशन चांगलं होणं आवश्यक आहे मला वाटतं ग्रासरूट लेवलला, तर ते लोकांना फायदेशीर ठरेल मला वाटतं. ठीक आहे. तर तुमची हॉबी स्विमिंग आहे, Yes, sir. तर स्विमिंग या स्पोर्ट्स मधल्या काही टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्विमिंगच्या पद्धती आहेत, Yes, sir. तर त्या तुम्ही मेन्शन करून त्यातले बेसिक डिफरन्स सांगू शकता का? Yes, sir. ठीक स्विमिंग सर, स्विमिंग वेगवेगळ्या प्रकारे पोहली जाते, तर आपण स्ट्रोक्स म्हणतो साधारणतः. तर त्यातलं एक म्हणजे सर फ्री स्टाईल, सेकंड आहे ब्रिस्ट स्ट्रोक, थर्ड आहे बॅक स्ट्रोक, आणि फोर्थ आहे बटरफ्लाय स्ट्रोक, आणि लास्ट आहे तो साईड स्ट्रोक सर. तर मुख्यतः सर बटरफ्लाय स्ट्रोकचा विचार करता, बटरफ्लाय जसे नाव सर त्याच्या विंग्स वरून पडलेलं आहे. जसे की सर पोहताना आपण दोन्ही हाताचा आणि दोन्ही पायाचा एका वेळेस आपण राऊंड घेतो, कम्प्लीट एक स्पॅन करतो, आणि पोहताना आपला जो विंगचा पॅन होतो म्हणजे विंगचा जो आकार होतो तो बटरफ्लाय सारखा दिसतो, म्हणून त्याला बटरफ्लाय स्ट्रोक असं म्हटलं जातं. सेकंड आहे तो बॅक स्ट्रोक. सर बॅक स्ट्रोक म्हणजे मुख्यतः सर आपण आपल्या बॅकवरती उलट्या दिशेने आणि चेहऱ्यावरती आपला वर असतो डोळे, त्या दिशेने आपण पोहत जातो, ज्याच्यामध्ये सर मुख्यतः हा माझ्या दिशे म्हणजे मला वैयक्तिक वाटतं की हा खूप अवघड स्ट्रोक आहे पोहण्यासाठी. 3 म्हणजे सर जो ब्रिस्ट स्ट्रोक आहे, जो आपण चेस्टवरती सर आपल्या पोहत जातो, आणि त्याच्यामध्ये डोकं थोडंसं पाण्याच्या आतमध्ये असतं सर कंटिन्युअसली. आणि ठीक आहे. यापैकी कोणत्या प्रकारात पायाचा सर्वात जास्त उपयोग होतो? सर फ्री स्टाईल मध्ये, सॉरी सर मला एक्झॅक्टली माहित नाही ते. ठीक आहे. अशा काही खाड्या आहेत जगातल्या प्रसिद्ध, ज्या पोहण्यासाठी जे जलतरणपटू असतात ते सराव करत असतात नेहमी, तर भारतातील आणि जगातील खाड्यांचे काही उदाहरणं सांगता येतील ते? सर जगातील इंग्लिश खाडी म्हणून आहे, प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये सर अनेक जलतरणपटूंनी स्वतःचं स्किल दाखवलेलं आहे. सर भारतामध्ये सर असं मला एक्झॅक्टली सर माहित नाही, पण सर सध्या श्रीकृष्ण प्रकाश सर होते IPS सर, त्यांनी सर मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते कानेरी याच्या दरम्यान सर त्यांनी एक पहिला विक्रम केला होता त्या दरम्यान पोहून सर. बरोबर, धरमतरची खाडी आहे ती. हो, ठीक आहे. तुम्ही रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहात, तर पूर्वीच्या काळी जे रयत शिक्षण संस्थेचे प्रसिद्धी होती, प्रतिथयशपणा होता, किंवा कर्मवीरांना जी लिगसी होती, तर आता वाटतं का तुम्हाला प्रायव्हेट जे आता स्कूल्स वाढीस लागलेले आहेत, तर पालक आपल्या पाल्यांना रयत शिक्षण संस्था प्रेफर करतील? सर एक म्हणजे सर रयत शिक्षण संस्था ही अशी संस्था आहे जी विद्यार्थ्यांना एका मुलासारखं वाढवते. सर मी स्वतः त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. तर आणि आजही सर जवळपास 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी, 4.5 ते 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी सर असतील आजही त्या ठिकाणी शिक्षण, उच्च शिक्षणपर्यंत सर्व अवेलेबल आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर वसतिगृह असेल, सर्व एक चांगला शिक्षक स्टाफ त्या ठिकाणी अवेलेबल आहे. मला वाटतं की सर असं नाही होणार की मुलं रयत शिक्षण संस्था सोडून इतर कोणत्याही तुलनात्मक तर मग रयत शिक्षण संस्थेचं मुख्यालय साताऱ्यात आणि त्याच्या आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यांपुरतं रयत शिक्षण संस्थेचं हे का दिसतो प्रसार, अजून महाराष्ट्रभर का नाही झाला? इतकी जुनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना माहिती असेल तुम्हाला, 1918ची आहे, 1919 की 18, तर अजून सर्व महाराष्ट्रभर का नाही पसरली? सॉरी सर एक्झॅक्टली कारण सांगू शकत नाही, पण मुख्यतः सर ती चळवळ जी ग्राम विकास आणि ग्राम शिक्षणाची चळवळ राहिली होती ती मुख्यतः सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या भागात राहिली होती सर. त्याच्यामुळे कदाचित मग तिथं सेंट्रलायझेशन झालं असेल आणि तिथं विकास झाला नसेल. ओके. त्याच्याशी रिलेटेड मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की रयत शिक्षण संस्थेचं जे मुख्य असावा तो म्हणजे जे अध्यक्ष असतील ते CM असावं असं एक कन्व्हेन्शन होतं, पण मध्यंतरीच्या काळापासून कोणतरी पॉलिटिकल फिगर जे आहेत ते त्याच्या अध्यक्ष स्थानावर आहे. ते तुम्हाला योग्य वाटतं का? सर मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री असतील किंवा सध्याचे जे अध्यक्ष ते असतील, मला वाटतं की महत्वाचं हे की शिक्षण विद्यार्थ्यांना चांगलं मिळालं पाहिजे, तिथलं कुठल्याही प्रकारचं करप्शन झालं नाही पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारची सर मला वाटतं वशिलेबाजी किंवा तत्सम गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. तर याच्यासाठी मला वाटतं जी कोणती प्रोसेस करावं लागेल किंवा अध्यक्ष बदलावे असतील किंवा माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावं असेल तर मला वाटतं त्या गोष्टी केल्या पाहिजेत. ओके. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की जलतरणामध्ये जे मायकल फेल्प्स जे होते, एक महान स्विमर होते, त्यांना किती मेडल्स मिळाले होते ऑलिम्पिकमध्ये टोटल? सॉरी सर मला एक्झॅक्टली त्यांचं माहित नाही, मला 28 का 23 मेडल्स होते, मला एक्झॅक्टली त्यांचं 28 करेक्ट. पण तुम्हाला असं वाटत नाही का की एकाच प्लेअरला इतके मेडल्स मिळत आहेत, जर 1-2 ऑलिम्पिक झाल्यावर त्याच्यावर बंदी आणावी आणि आता बाबा दुसऱ्यांकरता तुम्ही खुलं करून टाका, असं त्याच्यावर बंधन आणणं योग्य राहिलं असतं, इतरांनाही इक्वल प्लेइंग फील्ड मिळाली असते? सर मला वाटतं ही खुली स्पर्धा आहे, ओपन स्पर्धा आहे, की ज्याच्यामध्ये सर प्रत्येकाला स्वतःचं स्किल दाखवण्याचा अधिकार आहे. मग त्याला असं कुठल्याही प्रकारचं आपण रेस्ट्रिक्शन घालणं हे त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात होईल आणि त्याचे जे स्किल्स आहेत ते एक प्रकारे दाबण्यासारखं होईल मला वाटतं. त्यामुळे सर प्रत्येकाला
जे आपली समोरची स्पर्धक आहे त्याच्यासोबत चॅलेंज करण्याचा अधिकार आहे. येस, थँक्यू. थँक्यू. ठीक आहे. तुम्ही जे आतापर्यंत ऑटोमोबाईल क्षेत्रात क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत होता, तुम्ही जे एक उदाहरण दिलं कायझेनचं, तर अशाच प्रकारचे कोणते क्वालिटीशी रिलेटेड टूल्स जे इंटरनॅशनली वेगवेगळ्या MNCs मध्ये आता ऍप्लिकेबल आहेत आणि त्याचं सेम रेप्लिकेशन गव्हर्नमेंट फील्डमध्ये होऊ शकतं? उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल टोयोटा क्वालिटी मॅनेजमेंटसाठी म्हणजे QCM प्रोसेससाठी फेमस आहे. तर असे काहीतरी 2-3 तुम्हाला टूल्स सांगता येतील का जे क्वालिटी चेक साठी वापरण्यात येतात आणि ज्या तशाच गव्हर्नमेंट क्षेत्रांमध्ये पण आपण रेप्लिकेट करू शकतो? सर मला वाटतं की आता जे 7 QC टूल्स आहेत, क्वालिटी कंट्रोल टूल्स, तर त्याच्यामध्ये सर हिस्टोग्राम असा तत्सम टूलचा वापर केला जातो. पण सर मला वाटतं की आता AIच्या फील्ड नंतर सर ह्या टूल्स पेक्षा जास्त म्हणजे ह्या टूल्समध्ये सर डेटा अनालिटिक्स केलं जातं आणि त्याचा एरर फाइंड केला जातो, कुठे एरर येतो. पण ह्या टूल्स पेक्षा मला वाटतं आता AIचा जर वापर केला कंटिन्युअसली त्या मॅनेजमेंटमध्ये तर खूप जास्त आणि इफेक्टिव्हली आणि सर लगेच रिकग्नाइज करू शकतो आपण की कुठे एरर आहेत, कुठे प्रॉब्लेम येतात सिस्टीममध्ये. तर मला वाटतं AIचा वापर खूप चांगला होईल याच्यामध्ये सध्या 7 QC टूल्स पेक्षा. ओके, ठीक आहे. आणि वेल्डिंगचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत आणि तुमच्या आताच्या करंट कंपनीमध्ये कोणता प्रकार वापरला जातो? सर सध्याच्या कंपनीमध्ये सर वेल्डिंगचा असा कोणता प्रकार वापरला जातो आमच्या बिकॉज रबर आहे पूर्ण त्याच्यामध्ये, रबर वेल्डिंग आहे एक्सट्रुजन प्रोसेस. सर वेल्डिंगचे मुख्यतः प्रकार हा आर्क वेल्डिंग आहे, मिक वेल्डिंग आहे, एक टिक वेल्डिंग आहे, थर्ड इज वॉटर जेट मशिनिंग आहे. सर मशिनिंग आहे सर, वेल्डिंग नाही सर. ठीक आहे, चालेल, थँक्यू.